लोक काय बोलतील? घराला नावे ठेवतील का? मुलांकडे दुर्लक्ष होईल का? मला वेळच मिळत नाही. घरातले काय बोलतील? Uh-oh. सगळ्यात अगोदर खरा अडथळा बाहेरचा नसून तुमच्या मनाचा आहे. आणि जर ते तुम्ही बाजूला ठेवला नाही, तर तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. लोक तुमचा संघर्ष पाहत नाही. लोक फक्त तुमचं यश पाहतात. आणि संघर्ष हे तुमचं तुम्हालाच करायचं आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे YouTube चॅनल सुरू करण्यासाठी काही खास विषय. आणि जरी तुमचा YouTube चॅनल अगोदर असेल परंतु ग्रो होत नसेल, तर तो इतरांपेक्षा वेगळा असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण YouTubeवरती भरपूर व्हिडिओज असतात, पण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचसाठी मी आज तुम्हाला काही खास टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलवर सुरू असणाऱ्या गृहिणी ते यशस्वी यूट्यूबर या सिरीजचा अजून भाग झाले नसाल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कारण यामध्ये रोज तुम्हाला शॉर्टमधून टिप्स तर मिळतातच, परंतु गुरुवारी आणि शनिवारी छान छान व्हिडिओज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रो विथ कविता सोबत ग्रो होत चला. विषय पहिला, स्मार्ट कुकिंग. आता तुम्ही म्हणाल, ताई यात काय वेगळं आहे? हे तर सर्रास चॅनलवरती चालू आहे. रेसिपीज टाकते. पण आपल्याला स्मार्ट कुकिंग करायचं आहे. आणि तुमचं शैली आणि सादरीकरण वेगळं असेल, तर नक्कीच लोक तुमच्याशी कनेक्ट होणार आहेत. तर स्मार्ट कुकिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलर रेसिपी न दाखवता त्यामध्ये काहीतरी नवीन आयडियाज यूज करायच्या आहेत. आता त्या कशा? जर तुमचे अगोदरचं जरी कुकिंग चॅनल असेल, तरीही तुम्ही त्यामध्ये या चेंजेस करू शकता. एक सीरीज तयार करायची आहे. नाश्त्याची सीरीज तयार करू शकता किंवा अगदी 10 मिनिटात बनवा झटपट नाश्ता, अशी एक सीरीज तयार करू शकता. किंवा महिलांचा आजकाल आवडता विषय म्हणजे तो कोणता? पोटभर खाऊन वजन वाढलं नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं? अशा रेसिपीज दाखवायच्या, की तुम्ही पोटभर खा, पण तुमचं वजन वाढणार नाही. म्हणजेच थोडक्यात तुम्ही हेल्दी रेसिपीज तुम्ही तुमच्या चॅनलवरती दाखवू शकता. तर समजा मला YouTubeवरती रेसिपी सर्च करायचं आहे माझ्या मुलांच्या टिफिनसाठी. तर मी काय करणार? त्यांच्या मेनूनुसार रेसिपी सर्च करणार. त्यामुळे तुम्ही कडधान्य असेल, शेंगभाजी असेल, पालेभाजी असेल, डाळ असेल, यांच्या वेगवेगळ्या दिवशी रेसिपीज अपलोड करू शकतात. त्या नक्कीच आपल्यासारख्या गृहिणी पाहून त्यांच्या मुलांना टिफिन देण्यासाठी त्यांना मदत त्या व्हिडिओची होऊ शकते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना 4चा छोटा खाऊ असतो. तर त्यामध्ये तुम्ही 4 रेसिपीज किंवा छोट्या ब्रेकमधील रेसिपीज असंही तुम्ही अपलोड करू शकता. त्यामुळे गृहिणी तुमच्या रेसिपीज पाहणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही छोट्या-छोट्या आयडिया मी सांगते. जर तुम्हाला डिटेल हवे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नंतर आपण एका विषयावरती अगदी एक व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तुम्ही फक्त कमेंट करून सांगा. आता या व्यतिरिक्त काही गावाकडची पदार्थ किंवा गावाकडच्या रेसिपीज हे लोकांना आजकाल खूप आवडतं. तुम्ही त्याची सीरीज तुमच्या चॅनलवरती आणू शकता. तसेच हेल्दी फूड, नाश्त्याच्या सीरीज, 4चा डब्याचा खाऊ यांसारख्या रेसिपीज थोडक्यात तुम्ही तुमच्या चॅनलवरती आणा. आणि लोकांना कमी वेळेत स्वयंपाक कसा करता येईल किंवा पसारा न करता स्वयंपाक कसा करता येईल हे गृहिणींना खूप आवडतं. तुम्ही गृहिणींची आवड लक्षात घेऊन असेल तर त्याच्यामध्ये हे बदल नक्की करा. तुमचा चॅनल नंबर 2, व्ह्यूज घरगुती बजेट. आता घरगुती बजेट म्हटलं, की कमी खर्च नसून तो योग्य ठिकाणी पैसा खर्च करणे असं होतं. तुम्ही यामध्ये महिन्याचं पैशाचं प्लॅनिंग कसं करायचं किंवा एका दिवसाचं प्लॅनिंग कसं करायचं, हे तुम्ही करू शकता. किंवा खर्च कमी कसा करायचा, किंवा या व्यतिरिक्त जर सेल लागलं असेल, तर त्यामधून अनावश्यक वस्तू घेण्याचं कसं टाळावं, हेही तुम्ही तुमच्या व्हिडिओजमधून इतरांना सांगू शकता. याचबरोबर ₹10,000 सोबत घर खर्च कसा चालवायचा, हे तुम्ही सांगू शकता. किंवा पैसे वाचवण्यासाठी या 5 सवयी तुम्ही नक्की ट्राय करा. यांसारखे व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. त्यामुळे लोक नक्की तुमचा व्हिडिओज पाहतील. आणि हे स्मार्ट होण्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही तुमचं महिन्याचं खर्च त्यांना सांगायचा आणि महिन्याच्या खर्चातून तुम्ही किती बचत केली, हे त्यांना दाखवायचं. बिफोर, आफ्टर असे व्हिडिओज त्यांना दाखवायचे. त्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यावर बसेल आणि ते तुमचा व्हिडिओ नक्की पाहतील. म्हणून घरगुती बजेट
आणि घरगुती खर्च कसं आपण वाचवू शकतो, कमी करू शकतो, या विषयांवरतीही तुम्ही छान-छान व्हिडिओज बनवू शकता. नंबर 3, घरगुती जुगाड म्हणजेच ऑर्गनायझेशन. मला सांगा, कुणाला आपलं घर सुंदर दिसावं असं वाटत नाही, तेही शून्य खर्चात. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय द्यायचं आहे, या विषयामध्ये तुम्हाला कमी खर्चात आपलं घर कसं सुंदर दिसेल, कसं नीटनेटकं ठेवता येईल, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवता येतील, समजा एखादी बॉटल असेल, त्यापासून शोपीस कसा बनवता येईल किंवा पुठ्ठ्यापासून कसे शोपीस बनवायचे, हे तुम्ही तुमच्या व्हिडिओजमधून त्यांना सांगू शकता. म्हणजेच बजेटही कमी आणि घरही नीटनेटकं आणि घर नीटनेटकं ठेवण्यासाठी कसं रोज प्लॅनिंग केलं पाहिजे हे तुम्ही सांगू शकता. एकाच दिवशी सगळं घर आवरण्यापेक्षा एकाच दिवशी एक रूम, दुसऱ्या दिवशी दुसरी रूम असं रोज-रोज जर करत राहिलो तर तुमचा वेळ कसा वाचेल? हे तुम्ही त्यांना सांगू शकता, त्यांना पटवून देऊ शकता. यामुळे त्यांना तुमचा चॅनल नक्की आवडेल. म्हणून वरती व्हिडिओज बनवू शकता. नंबर 4, तुमच्या छंदाला बनवा तुमचं करियर. हो, म्हणजे गृहिणी म्हटलं किंवा बाई म्हटलं, मुलगी म्हटलं, की तिच्यामध्ये खूप छंद असतात. तिला तिला ड्रॉइंग आवडते, मेहंदी काढायला आवडते, रांगोळी काढायला आवडते, वेगवेगळ्या ड्रॉइंग ही खूप छान असतं, शिलाई काम करायला आवडतं. यांसारखे अनेक विषय तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आता यामध्ये तुमचं चॅनल इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जर तुमचा चॅनल मेहंदीचा असेल, तर अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही मेहंदी सांगायची आहे. कारण आपल्याला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे आणि लोकांना हवं ते द्यायचं आहे. त्यासाठी लोकांना काय हवं आहे, ते तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये चेक करत राहायचं आणि ते तुम्ही त्यांना देण्याचा मनोमन प्रयत्न करायचा आहे. आता समजा जर तुम्हाला शिलाई काम येत असेल, तर ब्लाउजच्या स्त्रीच चालू करा. ब्लाउज हे खूप प्रकारचे असतात आणि ट्रेंडिंग ब्लाउज जे येतील, ते तुम्ही तुमच्या व्हिडिओजवरती टाकू शकता. त्यामुळे ट्रेंडिंग ब्लाउज जर आला, तर तो बायकांना हवाच असतो. त्यासाठी त्यासाठी त्या तुमचा चॅनल नक्की फॉलो करतील. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवता येत असतील, तर ते तुम्हीच दाखवा ना. जर काही कार्यक्रम असेल, तर त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने साडी कशा पद्धतीने नेसता येईल, अगदी 5 मिनिटात साडी नेसा. यांसारखे तुम्ही टायटल द्या आणि त्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. तसेच जर तुम्हाला मेकअपमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्यावरतीही व्हिडिओज बनवू शकता. घरच्या घरी फेशियल करा, घरच्या घरी केसांची कशी काळजी घ्यायची, यांसारखे विषय कधीच जुने होत नाही. त्यामुळे तुम्ही त्या विषयांवरती व्हिडिओज बनवू शकता. नंबर 5, एज्युकेशन किंवा स्टोरी टेलिंग. आता यामध्ये जर तुम्हाला छान-छान गोष्टी येत असतील, पण एक लक्षात ठेवा, कॉपीराईट येईल अशा स्टोरी तुम्ही सांगायच्या नाहीत, नाहीतर तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला सुद्धा जाईल. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या काही जर स्टोरी तुम्हाला लिहिता येत असेल किंवा कॉपीराईट फ्री जर तुम्हाला कुठे मिळत असेल, तर तुम्ही ते नक्कीच तुमच्या चॅनलवरती सांगू शकता किंवा मुलांना शिकवायला जर तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही त्या किंवा क्लास घेत असाल, तर तेच काही व्हिडिओ शूट करून तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकता. कारण आजच्या काळात पालकांना दर्जेदार शिक्षण हे खूप आवडतं आणि त्यांचा जास्तीत जास्त कल अ, तशा शिक्षणाकडे असतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्यामध्ये शिकवण्याची छान कला असेल, तर ती खरंच तुम्ही क्लासेस ऑनलाईन घेऊ शकता किंवा घरातूनही अ, जर घरात क्लास घेत असाल, तर तेच व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. यासाठी पेपरचा काळ जेव्हा येतो, त्यासाठी काही सराव प्रश्न तुम्ही सोडवून घेणे, काही टेस्ट घेणे आणि काही जर गेम घेणे, की त्यामधून तुम्ही मुलांना काहीतरी शिकवू शकता. अशा वेगवेगळ्या आयडियाज शोधून काढून तुमचा चॅनल हा तुम्ही ग्रो नक्की करू शकता आणि इतरांपेक्षा वेगळा करू शकता. तर मैत्रिणींनो, या 5 पैकी तुम्हाला कोणता विषय जवळचा वाटतो? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या विषयावरती चॅनल सुरू केला असेल किंवा करायचा असेल, काही अडचणी असतील, तर तरी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. हे पहा, दिवसभरातून निदान 2 तास किंवा 1 तास तरी आपण स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो. मग जर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आपण 1 तास जर वापरला स्वतःसाठी, तर काय वाईट आहे? फक्त सुरुवात करा. मी तुमच्यासोबत आहेच. जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील किंवा अडचणी येत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला त्या नक्कीच विचारू शकता. आणि जर तुम्ही नवीन असाल, तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कारण सारखे अनेक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत शनिवारी. पुढचा विषय असणार आहे, YouTubeवरून आपला बिझनेस ग्रो कसा करायचा? त्यासाठी काही बेस्ट टिप्स. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.